ओजस, तू जर मला त्रास दिला ना तर मी माझ्या फ्रेंडला नाव सांगेन. नको नको, तो मला फाईट देईल. ओजस घाबरला, ओजस घाबरला. अरे बाळा, असं चिडवू नाही. गुड गर्ल आहेस रे तू, हो ना? आणि चल लवकर तयारी कर आता. बाळा तू पण घरी जा, आई तुझी शोधत असेल तुला. हा जा बाळ, चल तू पण तयार हो, ये पटपट. परी, कोणाला बघ, ये नेहा, आम्ही आलो. कोणाला बघ. काका काकू, तुम्ही माझ्यासाठी काय आणलंय खाऊ? अरे चा, अगं आम्ही एका दिवसासाठीच गेलो होतो ना, त्यामुळे तुझ्यासाठी काही घ्यायला वेळच मिळाला नाही आम्हाला. का ग उगाच बाळाला रडवते? आम्ही कुठेतरी बाहेर गेलो आणि तुझ्यासाठी आणलं नाही असं होईल का बाळा? सांग मला. हे घे. काजू, आई मला काजू पाहिजे. दोनच खायचे आणि बाकी सगळे तिथे ठेवायचे. हा, मी तुझ्यासाठी काजूची उसळ करेन. काय काकू, कसं झालं लग्न? काही विचारू नकोस. हौसेला मोल नसतं असं म्हणतात ना, ते साफ खोटंय. ह्यांच्या हौसेला मोल असतं आणि ते मला चुकवावं लागतं. झाली तुझी सुरुवात आल्या आल्या. मग काय खोटं बोलते का? अगं नेहा, तिथे त्या लग्नाच्या बुफेत असं एक ओव्हन सारखं मोठं यंत्र होतं. हे लगेच गेले मला बघायचंय करून, आणि असा काही झटका बसलाय त्यांना. अरे बापरे, सगळा हॉल 10 मिनिटं त्यांच्याकडे बघत बसला होता. अगं ते नवरा नवरी राहिले बाजूलाच. काका बघू, लागलं तुम्हाला? अगं एवढं काही नाहीये. हिला ना कुठल्याही गोष्टी वाढवून सांगायची सवयच आहे म्हणून. नेहा, अगं घरात आहेस ना? तू घरी? हो. अगं ते काय, हे बघ परी, ये गा इकडे. अगं माझ्या शोनू लगते. या तुझ्या परीला ना मी हात लावला की काटेच टोचतात बहुतेक. काका काकू, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? हो हो. या कोण? अहो असं काय करताय? ही नेहाची वहिनी नाही का? हा हो हो हो, बरंय बरं. परी, तू मला चल तिकडे. हा, गमती जमती सांगतो तुला अलिबागच्या. चल. चला ये. हो. वा 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 वा, बरं झालं बाई गेले ते. मला वाटलं की आता हे जातायत की नाही. काय ग नेहा, काल दिवसभर मी तुला फोन करत होते, एकही फोन उचलला नाहीस तू माझा. म्हणून मी ऑफिस मध्ये केला, तर कळलं की तू आलीच नाहीयेस ऑफिस मध्ये. गेली होतीस कुठे? मला जरा बरं नव्हतं. वा, छान. म्हणजे आता मला हेही सांगायचं नाही का? मला सांगितलं असतंस तर मी आले असते ना मदत करायला तुला. बरं ते जाऊ दे, मला सांग की घराचं कुठपर्यंत आलं? प्रयत्न चालू. अगं तू अशी ठेवणीतली उत्तरं देऊ नकोस मला नेहा. उद्या डोक्यावरचं छप्पर गेलं ना तर रस्त्यावर आजारपणा काढायची वेळ येईल तुला. म्हणजे तुला दादा वहिनीचं घर आहे, कायमच आहे, पण कसं आहे ना, आमचं घर एवढंच, त्यात एक पाऊल ठेवलं ना की संपलं खरं. तुझं आणि तुझ्या मुलीची आबाळ होईल की नाही सांग मला. म्हणून काय सांगते मी की तू परांजपेंशी बोल, त्यांना फोन कर, ते काय म्हणतात तसंच कर, त्यातच तुझं भलंय. नेहा, तुला ना कुठली माणसं जोडायची कुठली माणसं तोडायची काही कळतच नाही. बघ आता मी इतका वेळ झाला इथे आले, मला पाणी तरी विचारलंस? नको, मी घेते पाणी आज. नेहा, काजू. मला कालपासून इच्छा झाली होती काजू खाण्याची, माहितीये. मनात आलं आणि हातात हजर, असं असतं माझं नशीब म्हणतात याला. चल, वाईट वाटून घेऊ नकोस हा. तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठी 7-8 काजू मी ओट्यावर काढून ठेवलेत ह्यातले. चल मी येते हा. आठवणीने फोन कर हा. चल. आलो समीर, आलो. Yeah, I'm coming. Okay. Good morning.
वाव, काय मस्त दिसतोस. कुठे निघाला सकाळ सकाळी? कुठे म्हणजे तुझ्या बरोबरच येतोय. माझ्या मी ऑफिस. हो, मी पण ऑफिसलाच येतोय. तू ऑफिसला येतेस? हो. ग्रेट न्यूज. मला कधीपासून असं वाटत होतं की तू ऑफिसला यावंस, काम सुरू करावंस. आजोबा सांगायचे ना, तू जेव्हा ऑफिसला यायचास तेव्हा सगळे असे थरथर कापायचे. जीनियस. आय एम सो हॅपी. तू सांग तुला कुठलं ऑफिस सांभाळायचं, मी सगळी तयारी करतो. तू तुझी केबिन, गाडी सगळं ready. एक मिनिट. मी ऑफिसला येतोय पण ते काही काम करायला येत नाहीये रे. मला फक्त तुझ्या सोबत राहायचं. काल तू असा अचानक गायब झालास ना, केवढा घाबरलेलो होतो मी. मला काय कळेच ना काय करायचं ते. मला तुला नजरेसमोर ठेवायचं आहे माझ्या. दॅट्स ऑल. यश, तुला आठवतंय लहानपणी पण तू एकदा असाच गायब झाला होतास. म्हणजे त्या आपल्या कपाटात जाऊन बसला होतास आणि अडकला होतास तू. आठवतंय? आय नो. त्या कपाटात लपायला म्हणून मी आज शिरलो आणि आज जाऊन अडकलो ना. तुझी आई तर केवढी घाबरली होती. तुला कसं कळलं रे मी त्या कपाटात आहे? कसं काय माहित नाही, पण पोचलो मी त्या कपाटावर. मग तूच त्या कपाटातून बाहेर काढलंस मला. तुला जेव्हा बघितलं ना तेव्हा जीवात जीव आला माझ्या. तू त्या कपाटातून बाहेर आलास आणि अशी घट्ट मिठी मारलीस ना. कारण मला कॉन्फिडन्स होता ना, माझा काका मला नक्की शोधून काढणार. अरे त्या कपाटातूनच काय, जगात कुठेही असतास ना तरी शोधून काढला असता तुला. आहे ना. पण आता परिस्थिती नाही राहिली तशी. मी माझ्यातच इतकं हरवलेलं असतो ना की तुला काय शोधणार. म्हणून म्हणतोय मला येऊ दे तुझ्या बरोबर. मला तुला माझ्या नजरेसमोर ठेवायचं. मी तुला शब्द देतो, माझा काहीही त्रास होणार नाही. त्या ऑफिस मधल्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून राहील. तुझा कधीतरी त्रास होईल का मला? नाही रे. काय ना, आजकाल मी दारू नाही पिली तरी सुद्धा माझ्या तोंडाला दारूचा वास येतो सगळ्यांना. यश, तुला लाज वाटत असेल ना माझी? आहेस का तू काका? You're my buddy. तुला माहितीये मला लहानपणी काही फार मित्र नव्हते. तू, मी, समीर, आजोबा, आपलीच गँग होती. सगळं आठवतंय मला. पण आत्ताही ती दोघं आहेत तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी फक्त तूच आहेस, एकटा. मग काल जे झालं ते परत झालं ना तर? हे बघ, कालच्या सारखं पुन्हा होणार नाही. आय प्रॉमिस. मी जिथे कुठे जाईन ना, तुम्हाला सगळ्यांना सांगून जाईन. नक्की? 100%. पक्का? प्रॉमिस. चल ठीक आहे, मग नाही येत मी ऑफिस. अरे काका, दारू पण सोड ना. ऐक ना. काय? का पितोस यार एवढी? मला सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? काळजी. बाय. माझी तुझी रेशीम